ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण प्रश्न घेतला आहे की घटस्फोटित, विधवा आणि लग्न न झालेल्या स्त्रिया ह्या कशा मानसिक तणावामध्ये जातात, कशा फसतात. म्हणजे कुठल्या बाबतीत फसतात की त्यांना एक म्हणजे त्यांना वाटतं की आपले सुख दुःख कुठंतरी सांगावे आणि त्यांना मैत्रिणीपेक्षा पुरुष बरा वाटतो मैत्री करायला. आता प्रत्येक जण समजा शारीरिक संबंध याच्यासाठीच नसतं. काही जर स्त्रिया सोडता, बाकीच्या स्त्रियांना फक्त त्यांना एक पुरुषाचा आधार हवा असतो. त्यांना पुरुष कशासाठी की आपल्या पाठीमागे कुणीतरी एक चांगली शक्ती असावी, आपले सुख दुःख काही जी आपल्या मनातलं बोलता यावं असं त्यांना वाटतं. बऱ्याचशा स्त्रियांना तसं वाटतं. काही जर समजा वेगळा विचार करतात त्या, पण सगळ्यांनाच काही असं नाही की त्यांना शारीरिक संबंधाबद्दल पुरुष हवा असं नाही. हे का, माणसं जगतात, अगर आनंदी राहतात फक्त समूहामध्ये असल्यानंतर, कुणीतरी आपल्याला सुख दुःख वाटणारं, ह्या गोष्टी असल्या की माणूस समाधानी वाटतं, त्याला समाधान होतं. मग नेमकं काय होतं, स्त्रिया ही एकदम भावुक, म्हणजे एकदम भावना, त्यांची एक कोमल मन असतं. सगळ्या स्त्रियांचं नाही, पण बऱ्याचशा स्त्रियांचं मन म्हणजे एक निसर्गानं, देवानं दिलेलं त्यांना एक मन आहे, ती फार कोमल आहे मन. स्त्रियांचं मन ही अत्यंत कोमल असतं, प्रेमळ असतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की त्यांचं मन तसं असल्यामुळे ते इतराकडून तशी अपेक्षा करतात, पुरुषाकडून तशी अपेक्षा करतात. पण काय होतं, तुम्ही म्हणता मग मैत्रिणी वगैरे ह्याच्यात त्यांना नाही का मन रमवता येत? एक तुमचा जर प्रश्न, हो, मन रमवता येतं, पण मैत्रिणीमध्ये काय, स्त्री मैत्रीण तो असेल तर काय होतं, स्त्रियांच्या म्हणजे त्यांना जमत नाही. मैत्री वेगळी विषय राहतो, बोलू शकतात, पण स्त्रियांपासून त्यांना भीती वाटते. बऱ्याच स्त्रियांना मन मोकळेपणाने बोलावं वाटतं त्या स्त्रीपाशी, पण तिच्याकडून काहीतरी वेगळंच होण्याची शक्यता जास्त असते. बऱ्याच वेळा स्त्रियांना काय करतात, एखाद्या मैत्रिणीपाशी तिचं भावना व्यक्त केली, एखाद्या स्त्रीनं एखाद्या तिच्या मैत्रिणीपाशी भावना व्यक्त केली तर ती मैत्रीण त्याचा गैरफायदा घेऊ शकते, म्हणजे घेतात असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण ती मनातल्या गोष्टी जर तिच्यापाशी बोलली तर ती एखाद्या पुरुषाशी मैत्रीण असते. आता ती नकळतपणे त्याच्या मित्रापाशी अथवा कुणी जवळचा असेल त्या व्यक्तीपाशी सहजरित्या ते बोलते. माझी मैत्रीण आहे ना, माझी मैत्रीण आहे, तिला ना कसं वाटतंय की, तिला पण असं वाटतंय की, काय वाटतंय की. मग ह्याच्यामध्ये तो जो पुरुष आहे तो या स्त्रीबद्दल वेगळा विचार करतो. म्हणजे तो विचार, बरेचसे पुरुष असे आहेत की त्यांना फक्त शारीरिक सुख हवं असतं. 80% म्हणायला काही हरकत नाही. त्यांना स्त्री एक प्रेमासाठी असावी, अगर आपलं सुख दुःख मांडण्यासाठी असावी असं नाही वाटत. त्यांना फक्त शारीरिक सुखाची हौस असते, त्यांची तेवढीच इच्छा असते बऱ्याच पुरुषांना. काही पुरुष आहेत चांगले, नाही असं नाहीये. काही पुरुष असे असतात की स्त्री समजा अडचणीत तर त्यांचं मन सुद्धा स्त्रियांच्या सारखंच होतं, कोमल होतं, आणि त्यांना सुद्धा वाटतं की एखाद्या स्त्रीला आपण आधार द्यावा, तिला प्रेमानं समजावून सांगावं, तिच्या सुखदुःख ऐकावे, तिला मार्गदर्शन करावं, तिला या टेन्शनमधून बाहेर काढण्यासाठी सुद्धा पुरुष प्रयत्न करतात. त्यांना शारीरिक सुख असावं असं काही नसतं, त्यांचं त्याविषयी त्यांचं काही मत नसतं, तेवढं नसतं. आहेत काही पुरुष, नाही असं नाही,
सगळेच पुरुष खराब आहेत अथवा सगळ्या स्त्रिया खराब आहेत असं काही नाही. फक्त जास्त प्रमाण स्त्रियांची इच्छा जी असते ना शारीरिक सुखाबद्दल नाही. त्यांना बऱ्याच मी आता माझ्याकडे कितीतरी असे सुखदुःख व्यक्त करतात महिला वगैरे, त्यांचं मत मी जाणत असतो. फक्त काही काही वेळेस त्यांचं सुखदुःखात असताना ती सांगण्यासाठी पुरुषाला त्यांचं सगळं मनातलं गोष्टी बोलतात, परंतु पुरुष जो आहे समोरचा त्याला फक्त त्यांच्याकडून शारीरिक सुख हवं असतं. हा विचारानं फक्त त्या स्त्रीजवळ जातो, अगं स्त्रीशी मैत्री करतो आणि हितच घोटाळा होतो. आणि स्त्री त्याच्याबरोबर मैत्री कशासाठी करते की मला कुठला तरी आधार असावा, माझं कुठलं तरी जे आहे समस्या, अगर माझं कुणापाशी तरी मी बोलावं आणि माझं त्यांना ऐकून घ्यावं, मला आधार द्यावा, एक शब्दाने आधार द्यावा. सगळ्या स्त्रियांना आर्थिकचं काही वाटत नाही एवढं, त्या सुद्धा खंबीर असतात आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत. म्हणलं मला त्यांनी पैसे नाही दिले, काही नाही दिलं तरी चालेल, पण मला मानसिक आजार जे आहे त्याच्यातून बाहेर काढावं. मी जी टेन्शनमध्ये मला जी विचार येतात, नकारात्मक विचार येतात, यातून त्यानं बाहेर काढावं. मला 4 गोष्टी चांगल्या बोलावं, प्रेमानं बोलावं, आपुलकीनं बोलावं असं स्त्रियांना वाटतं. म्हणून त्या पुरुषाला जास्त बोलण्याचा प्रयत्न करतात, पण पुरुषाच्या मनामध्ये ही वेगळंच असतं, लक्षात घ्या. आणि ते त्याच्या मनात फक्त तिला भोगणे आणि त्याच्या बदल्यात मग तिला प्रेमानं बोलण्याचा प्रयत्न करतात, पण याच्यामध्ये सुद्धा कृत्रिमपणा असतो, लक्षात घ्यायचं. सगळे पुरुष नाही, पण बरेचसे पुरुष फक्त स्त्रीला गोड गोड बोलतात, प्रेम दाखवतात, याच्या मागे त्यांना शारीरिक सुख पाहिजे असतं. आणि नेमकं हे स्त्रियांना समजत नाही. समजतं आणि त्यांना शारीरिक सुख पण त्याला देण्याचा प्रयत्न करतात. ऐका, शारीरिक सुख देण्याचा प्रयत्न करतात कशासाठी? त्यांना माझ्याशी बोलावं, राहावं, माझ्याकडे यावं, अगर मला 4 गोष्टी सांगाव्या, म्हणून ते त्याला त्याची इच्छा ते पण पूर्ण करतात. पण स्त्रियांना एवढी हौस नसते की एवढं नाही की त्याला सतत म्हणजे शारीरिक सुखासाठीच असं नाही, त्यांना मला दुसरं पण सांगावं, बोलावं, मायेनं जवळ घ्यावं, मायेनं हात फिरवा, हे पण त्यांना अपेक्षा असते. पण पुरुषाचं फक्त शारीरिक सुख एवढं डोक्यामध्ये जवळजवळ असल्यामुळे तो फक्त जोपर्यंत ते शारीरिक सुख देते तोपर्यंत तिला माया दाखवतो, प्रेम दाखवतो, आर्थिक मदत पण करतो, पण त्याच्या डोक्यामध्ये एकच असतं, फक्त तिला भोगणे. लक्षात घ्या, स्त्रियांसाठी बोलतोय मी. आणि ज्या स्त्रियांना कळत नाही, असं कळतं पण वळत नाही, कारण त्यांना वाटतंय, त्यांना पण नको वाटतंय ही शारीरिकच्या सुखाबद्दल, त्यांना कधीतरी असावं असं ठीक वाटतं, पण सतत नाही. मग ही पुढे पुढे काय होतं, स्त्रियांना म्हणजे हे शारीरिक सुख नाही दिलं स्त्रियांनी, तर पुरुषांमध्ये मग राग, चिडचिडपणा, एखाद्या वेळेस स्त्रींना नाकारलं ते सुख देण्यासाठी, तर याच्या मनामध्ये वेगळाच अर्थ येतो. याच्या मनामध्ये काय येतं, पुरुषाच्या मनामध्ये, की हीच कुठंतरी आता लपडं आहे, अथवा ही कुणा दुसऱ्याला सुद्धा काहीतरी आता तिचा संपर्क चालू आहे, काहीतरी आहे, त्यामुळे मला ती आता शारीरिक सुख देत नाही. त्याला त्याचा समज होतो अथवा गैरसमज होतो. आणि गैरसमज असो खरं असो, थोडं त्याच्यात काही असेल ते असेल, पण तिथेच मग बिचकतं सगळं कार्यक्रम. आणि मग तो पुरुष आहे तो त्या स्त्रीबद्दल संशयाने बघतो आणि तिला तो शाब्दिक मानसिक त्रास द्यायला चालू करतो. मग स्त्रीला वाटतं की काय बाबा, हे हातानं माझ्या अंगावर आले, मला स्वातंत्र्य नाही आता. आणि स्त्रीचं मन यानं प्रेमानं बोल, पण तिला स्वातंत्र्य पण हवं असतं, कुणाचं बंधन नको असं वाटतं, कुणी माझ्यावर असा हक्क म्हणजे हक्कानं त्या बाबतीत बोलू नये असं वाटतं. आणि नेमकं इथं चुकतात. अगोदर स्त्री एवढी प्रेमानं ती तिच्या बोलत असेल, मग तिच्या ह्यानं चालू केलं की ती जरा टाळायला चालू करते, थोडस दूर राहण्याचा प्रयत्न करते, आणि मग इथं पुरुषाला जास्त त्रास होतो. आणि मग तो पुरुष म्हणतो हिचं काहीतरी आहे, त्यामुळे ही अशी मला करायला लागली. मग इथं चांगला संघर्ष चालू होतो.
आणि हे संघर्ष चालू झाला की मग भांडण तंटे न बोलणे, मग तिलाही करमत नाही त्याच्यापासून. कारण काय असतं, तिनं पूर्ण त्याला अर्पण केलेलं असतं, मन, शरीर, ह्या गोष्टी. आणि मग तिला सुद्धा त्रास होतो, ते मानसिक त्रास होतो या गोष्टीचा. हे तर ह्याला तर फक्त, आणि ही टाळते. ज्या वेळेस तुमचे खटके उडतात ना, फक्त एकच कारण त्याला आहे तुमच्या खटके उडण्याचं, की तुम्ही त्याला शारीरिक सुख नाकारलं अथवा टाळलं की हा बिघडतो. त्यावेळेस ओळखून घ्यायचं की ह्याचं प्रेम नव्हतं, ह्याला फक्त शारीरिक सुख पाहिजे होतं. लक्षात येतं ना तुमच्या? मग तुम्ही हे ओळखू शकतात की हे खरं प्रेम करतो का ह्याला शारीरिक सुखच पाहिजे. त्यावेळेस तुम्ही जागं व्हायला पाहिजे. लक्षात आलं का? त्यावेळेस तुम्ही जागं व्हायला पाहिजे. ह्याला फक्त शरीराची आपल्या गरज आहे, ह्याला फक्त तेवढंच त्याला पाहिजे, ह्याचं प्रेम वगैरे नाही. आणि प्रेम जी खरी व्यक्ती करते, पुरुष जो तुमच्यावर खरा प्रेम करतो, त्याला शारीरिक सुख दिलं काय नाही दिलं तरी काय, त्याला काही फरक एवढा पडत नाही, अगदी तेवढा नाराज होत नाही तो. तो सतत तुमच्यावर प्रेमच करत राहतो. तुम्ही नाही जरी सुख दिलं, शारीरिक सुख कधी संबंध नाही झाले तुमचे, तरी तो नाराज होत नाही. त्याला खरं प्रेम म्हणायचं असतंय. खरं प्रेम जी करतात ना, ते तुमच्याकडून कुठलीही तसली अपेक्षा धरत नाहीत. तुमच्या शरीरावर त्यांचं प्रेम नसतं, तर तुमच्या मनावर त्याचं प्रेम असतं. आणि जो मनावर तुमच्या याच्यावर हृदयावर प्रेम करतो, तो खरा प्रेमिक म्हणायचं. फक्त शरीराचा संबंधासाठीच जो प्रेम करतो, ती लगेच ओळखू येतं. तुम्हाला पण ओळखू येत असतंय. मग आता इथं काय करायचं? जर एखादी व्यक्ती तुमच्या संपर्कात असेल, तुम्ही त्याच्यावर प्रेम भरभरून करत असाल, दाखवत असाल, तर आणि ते फक्त शारीरिक सुखासाठीच आपल्याशी जोडले, हे जर तुम्हाला कळत नाही, असं नाही, कळतंय, कळत जर असेल ना, तर तुम्ही ते प्रेम नाही एवढं समजायचं. आलंय लक्षात तुमच्या? ते प्रेम नाही. ह्याला फक्त माझ्याकडून शरीर सुख पाहिजे, आणि तेच सुख तुम्हाला टिकाऊ स्वरूपाचं मिळत नाही. जोपर्यंत तुम्ही त्याला सुख देऊ शकता, तोच तो प्रेम करतो. आणि तो प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे कृत्रिम प्रेम असतं, बनावट प्रेम असतं. एवढं लक्षात घ्यायचं. कारण जो शरीर सुखासाठी प्रेम करतो, तो टिकाऊ स्वरूपाचा नसतो, तुम्हाला कायमचं तुमच्या बरोबर राहणार नसतो, एवढं लक्षात घ्यायचं. आणि जो का शरीर सुखासाठी न असाच जो प्रेम करतो तुमच्यावर, प्रत्येक गोष्टी तुमची विचारपूस, खरं प्रेम तुम्हाला कळत नाही असं नाही, कळतं तुम्हाला. आणि जो शरीर सुख नसलं तरी तुमच्याशी बोलतो, काही तुमच्याशी तुमच्याबद्दल ही करतो, त्याला माया वाटते, त्याचं खरं प्रेम. मग तुम्ही वयस्कर झालात, म्हातारे झालात, तुम्ही उद्याच्याला शरीर सुख देऊ बी नाही शकलात, तरी तो तुमच्या बरोबरच राहतो, एवढं लक्षात घ्यायचं. मग तुम्ही ठरवा की आता तुम्हाला शारीरिक सुखासाठी, मग शारीरिक सुखासाठी जर एखादी व्यक्ती येत असेल, तर ते कायमस्वरूपी प्रेम नाही, एवढं लक्षात घ्यायचं. मी परत परत का सांगतो? बरेच जणाच्या ह्या समस्या आहेत. काही ठराविक दिवसापुरतं जी म्हणतात ना, माझा सोडून गेला, मला अर्धवट सोडून गेला, काही गेला, असं म्हणतात. तुम्ही पुन्हा पश्चातापामध्ये पडता. त्याला कारण फक्त तेच, जोपर्यंत शारीरिक सुख मिळत होतं तोपर्यंत तुमच्या बरोबर राहायला, लक्षात घ्या. त्यानंतर तुम्ही कमी केलं की तो सुद्धा निघून जातो. ही जवानी जी आहे ती म्हणजे फार मोठ्या काळापर्यंत राहत नसते. बालपण सरलं, तारुण्य आलं, आणि तुमची जवानी जी म्हणतात आपण, तुम्ही लय जास्त दिवस नाही तुम्ही देऊ शकत. मग ही तुम्ही कायमस्वरूपी विचार करा, जन्मभराचा विचार करा, वृद्धपणाचा विचार करा. असं काही अर्धवट ह्याच्यापुरतं नका विचार करू. तुम्हाला प्रेमिक पाहिजे ना, तो तुमच्या जन्माला पुरणारा प्रेमिक पाहिजे. असा अर्धवट नाही. तुमच्या शरीर सुखावर प्रेम मिळण्यासाठीच प्रेम करणार नका करू तुम्ही. तुम्हाला पुढे भविष्यात घातक ठरतं. कारण त्याचं फक्त त्याला तुम्ही जोपर्यंत शारीरिक सुख देताय चांगलं, तोपर्यंत तुमच्याबरोबर राहणार आहे. पुन्हा तो राहणार नाही. काही कारण काढून तो कसाही निघून जाऊ शकतो. ती खूप स्त्रिया चुकतात. खूप
माझ्याकडे अशा कितीतरी अशा समस्या घेऊन आलेल्या स्त्रिया आहेत की पुन्हा नंतर आम्हाला सोडलं, त्यानं मला सोडलं. का सोडतो? त्याला तुम्ही आता सुख देऊ शकत नाहीत. लक्षात घ्या, तुम्ही त्याला सुख देऊ शकत नाही. तुमच्यामध्ये त्याला आता इंटरेस्ट नाही राहिला म्हणतो आपण. अगर तुमच्यामध्ये आनंद नाही वाटत, तुमच्या शारीरिक सुखामध्ये त्याला आनंद वाटत नाही, म्हणून तो आता निघून गेलाय. ही जवानी दिवाणी लई दिवसाची नसते, याचा विचार करा. कायमचा विचार करा, आयुष्याचा विचार करा. कधीही प्रेम करताना हे फक्त जवानीपुरतं करतं का एवढं बघा. तुम्ही आयुष्या पुढचा विचार करा. तुम्हाला ते लक्षात सुद्धा येतं. जो का फक्त शरीर सुख दिलं कीच बोलतो. काही जण फक्त शारीरिक सुखासाठी जवळ येतात, मग लांबून लांबूनच करतात. जोपर्यंत तुम्ही त्याला ते देतात ना, तोपर्यंत तो येतो, अगर गोड गोड बोलतो. मग याचा अर्थ तुमच्यावर त्याचं खरं प्रेम नाही. खरं प्रेम म्हणजे तुम्ही सुख दुःख लागलं, तुम्ही नाही सुख दिलं, त्याला काही दिलं नाही, तरी तुमची काळजी घेतो, विचारपूस करतो, तुमच्या आरोग्याची काळजी घेतो, सांगतो तू टेन्शन घेऊ नको, असं करू नको, काही नाही, तू जरी सुख नाही दिलं त्याचं काही नसतं, असं जो बोलतो. मी तुझ्या शरीरावर, अगर तुझ्या सौंदर्यावर प्रेम करत नाही, तर मी तुझ्या मनावर प्रेम करतो, हृदयावर प्रेम करतो, तो खरा प्रेमिक असतो. इथं खूप स्त्रिया चुकायला लागल्यात. खूप तक्रारीत माझ्याकडे तशा. स्त्रिया चुकतात केवळ या गोष्टीमध्ये. आणि स्त्रियांनी सुद्धा विचार करायचा की आपण किती दिवस याला शारीरिक सुख देऊ शकतो. आयुष्यभरासाठी नाही होत. मग तुम्हाला आयुष्यभरासाठी तुम्हाला पाहिजे ना प्रेमिक, तर खरा प्रेम करणारा. त्याला एखाद्या वेळेस बघायचं तुम्हाला, जर तुम्हाला त्याची परीक्षा घ्यायची असेल ना, तुम्ही त्याला शारीरिक सुख द्यायचं टाळा. नुसतं तुम्ही टाळून पहा. बघा, तो शारीरिक सुख देऊन बी टाळलं तुम्ही त्याला, तो जर परत तरी बोलायला लागला, चांगलं बोलायला लागला, तर समजायचं की ह्याचं प्रेम आहे, खरं प्रेम आहे. आणि तुम्ही नाकारलं ना, त्या शारीरिक संबंध करायला नाकारलं ना, आणि मग लगेच तू रागावला आणि पुन्हा तुम्हाला बोलना गेला, काही झालं की समजायचं ह्याचं फक्त ध्येय काय, मला भोगणे, याचा दुसरा काही उद्देश नाही. हे लक्षात घ्या. याला कुठलं तंत्रमंत्र वापरायची गरज नाही. तुम्ही फक्त प्रेम करा एखाद्या, की तुम्हाला सुख जरी उद्याच्याला नाही मिळालं, मी वयस्कर झाले तरी ह्यानं माझ्याशीच राहावं, मला निष्ठ राहावं, माझ्याशी बोलावं, काही करावं, अथवा काय माझ्या माग तुम्हाला वाटतंय ना, पुरुष महागा असावा वाटतो ना आपल्याला सुखदुःख सांगण्यासाठी, तर तो आपण वयस्कर बी झालो, उद्याच्याला शारीरिक संबंध बी नाही झाले, तरी ह्यानं माझ्या कायमस्वरूपी मनात राहावं, त्यानं मला विचारपूस करावी. त्याला खरं प्रेम म्हणतात, खरं प्रेम. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, नवरा बायकोचे आजकाल जे संबंध तुटायलेत ना, बऱ्याच वेळेस असं ते नवरे बाहेर चाललेत, अगर पुन्हा साथ देणार, केवळ काही नवऱ्याचा उद्देश असतो की त्याला शारीरिक संबंध त्यांचे होत नाही, आणि शारीरिक संबंध होत नसल्यामुळे नवरे बाहेर पळतात. मग इथं सुद्धा बायाच होतं, मग तिथं कळतंय बघा खरं. त्या बायांना जी स्त्रिया आहेत ना, ती नवऱ्याला सुख देत नसलं की नवरे बाहेर पळतात. म्हणजे ह्याच्यावरून समजायचं, त्या बाईनं सुद्धा समजून घ्यायचं की नवऱ्याचा माझं प्रेम नाही आता. का प्रेम नाही, तर त्याला मी शारीरिक सुख देत नाही म्हणून तो बघ. मग त्याचं कशावर प्रेम होतं, तुमच्या शारीरिक सुखावर होतं. तुमच्यावर प्रेम नाही, लक्षात घ्यायचं. किती सोपी गोष्ट आहे ही. त्याच्यासाठी तुम्ही चांगला विचार करा. मी म्हणत नाही तुम्ही त्यांना शारीरिक सुख देऊ नका, असं काही नाही, पण तुम्हाला उद्याच्या भविष्याचा विचार करायचा, भविष्याचा पुढचा विचार करा. आता क्षणिक विचार करू नका. क्षणिक विचार करताना तुम्ही बदनाम होतात. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो लोकांचा, नातलगांचा. तुम्ही पुढचा विचार करायचा, भविष्याचा विचार करा, आणि भविष्याचा विचार करून तसं प्रेमिक अथवा तुमचा काय जी का पुढेही म्हणतात, प्रेमिक तुमचे म्हणतात सुद्धा, म्हणतात नाही मी तुला आयुष्यभर तुला मी सांभाळतो, आयुष्यभर मी सोडणार नाही. मग एकदा झलक मारून बघा ना, एकदा बंद करून पहा.
तुमचे संबंध बघा कसं तिथंच कळतं हे आयुष्यभर सांभाळणार आहे का नाही सांभाळणार आहे हे लगेच कळतं. तुम्ही प्रयोग करून बघा, एक 5-6 महिने त्याच्याशी हे करू नका, त्याचं काही शारीरिक संबंधाचा काही यूज देऊ नका, त्याच्याविषयी काही बोलू नका. बघा तुम्ही जरी तेवढं केल्यानंतर बी जो प्रेम करतो, तुमच्याशी बोलतो, चांगलं राहतो, तर समजायचं की हा खरंच आयुष्यभर आपल्याशी साथ देणार आहे, आपल्याशी राहणार आहे, आपल्याशी गोड बोलणार आहे, आपल्याशी प्रेम करणार आहे, वगैरे 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 असं समजून द्यायचं. हे वळका आणि नंतरच प्रेमाच्या भानगडीत पडा. नाहीतर प्रेमाच्या भानगडीत पडून काहीतरी करून पुन्हा पश्चातापामध्ये पडतान, परंतु तुम्ही मानसिक तणावामध्ये जाताल, मानसिक रुग्ण होतान, मनोरुग्ण होतान, येडे होतान आणि फिरतान. असे झालेत म्हणून सांगतो मी, उगाच बोलत नाही. खूप जण मानसिक तणावामुळे येड्यासारखे वागतात, येड्यासारखे भटभट बोलतात कुंकडबी. त्यांना काही त्यांच्या सूत्रपणा कळत नाही, त्यांचा मेंदू सतत थरथर झालेला असतो आणि 100% तुम्ही मानसिक रुग्ण होतात, एवढं लक्षात घ्या. एक तर तुम्ही असल्या भानगडीत पडू नका, पडलात तर तसा बघा, तुमच्यावर आयुष्यभर प्रेम करणारा व्यक्ती बघा, नाहीतर तुम्ही या भानगडीत पडूच नका. आणि मग तुम्ही काय करायचं, तुम्हाला हे तर हवंय, अगर मग तुम्हाला एकच सुख मिळतं, ते म्हणजे ईश्वर सेवेमध्ये. मंत्र जप करा, पूजा अर्चा याच्यामध्ये मन रमवा. तुम्हाला एकाकीपणा वाटतो ना, तर देवामध्ये मन रमवल्यानंतर बऱ्यापैकी मानसिक तणाव दूर होतो, लक्षात घ्या. अगर तुम्हाला कोणी प्रेम तोडलं असेल, कोणी काही झालं असेल, तर तुम्ही ही गोष्ट करा की तुम्ही एक देव धर्माच्या नादी लागा, देवामध्ये करा, नामस्मरण सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा करत जा. देवात जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. हे तुम्ही मानसिक तणावातून बाजूला चालता. मंत्र जप करा. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. अथवा तुम्हाला जप तुमची इच्छाच आहे की आता मला सगळं हे सोडून द्यायचंय, मला ह्या भानगडीत पडायचं नाही, तर मला तसं सांगा. मी तुम्हाला मंत्र जप तुमच्या नावाने सिद्ध करून तुम्हाला मंत्र देईन. तुमचं मन जेणेकरून शांत होईल आणि तुम्हाला एक जगण्यामध्ये एक आनंद वाटेल. तुमच्या लेकराबाळांसाठी सगळं कसं व्यवस्थित होऊन जाईल. ह्या भानगडी करायच्याच नाही आणि शक्यतो करू बी नका, असल्या भानगडीत पडू नका, कारण ही कधीही तुम्हाला मानसिक तणावामध्ये नेणाऱ्या गोष्टी आहेत. येडे होणाऱ्या गोष्टी. तुम्हाला आता वाटती मज्जा, पण पुन्हा लई सज्जा होते बघा, लक्षात घ्या. विचार करा. उगाच बावटावणी काही करीत बसू नका आणि कुठलं कुणी गोड बोललं की लगेच त्याच्या गळ्यात पडू नका. पुरुष सगळेच नाही पण बरेचसे आहेत, आणि पुरुष ओळखायला तर सांगितले तुम्हाला कसे ओळखायचे. जे का आपल्या शरीर संबंध नसतानाही आपल्यावर प्रेम करतो, तो खरा तुमचा प्रेमिक आहे, तुम्हाला आयुष्यभर नेणारा आहे, लक्षात घ्या. तरच ह्या भानगडीत पडा, नाहीतर पडूच नका. असो, अजून याबद्दल पुन्हा बोलूया, पण आज एवढंच. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.